आपल्या कथित अपहरण प्रकरणामागे खासदार निलेश लंके यांचा हात असल्याचा आरोप किशोर महादेव परभणे यांनी पत्रकार परिषदेत केलाय। या संपूर्ण प्रकरणाचा निपक्ष तपास सीबीआय किंवा एसआयटी मार्फत करण्यात यावा, तसंच मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र चौकशीचे आदेश द्यावेत, अशी त्यांनी मागणी केली आहे। परभणे यांनी अपहरण प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेजकडे दुर्लक्ष झाल्याचा, तपासावर दबाव आणल्याचा, तसंच संबंधित महिलेच्या फिर्यादीतील बाबींना ऑडिओ रेकॉर्डिंगमधून पुष्टी मिळत असल्याचा दावा केलाय। तसंच मोबाईल लोकेशन, सीडीआर, सीसीटीव्ही फुटेज आणि ऑडिओ रेकॉर्डिंगची फॉरेन्सिक तपासणी करून सत्य समोर आणावं, अशी मागणी त्यांनी केली आहे। पत्रकार परिषदेमध्ये आपल्याकडे या प्रकरणासंदर्भातील काही पुरावे असल्याचा सुद्धा त्यांनी दावा केलाय। माझं नाव किशोर महादेव परभणे, राहणार बांधखेल, तालुका आष्टे, जिल्हा बीड। खूप दिवसापासून मी खासदार निलेश लंके यांच्या सोशल मीडिया चालवत होतो। लोकनेते निलेश लंके साहेब सोशल मीडिया हे अकाउंट होतं माझं। काही दिवसापूर्वी एक महिला माझ्या संपर्कात आली होती, पिंपरी चिंचवड येथील। तर तिचे बारामती येथील शारदा मंदिरमध्ये एका मुलाच्या ॲडमिशन बाबतीत काम होते। त्यानंतर तिचं माझं कॉन्टॅक्ट वाढलं। माझं कॉन्टॅक्ट वाढल्यानंतर मी तिला खासदार लंके यांचा नंबर दिल्यानंतर खासदार लंके यांचे व तिचेसुद्धा कॉन्टॅक्ट वाढले। कॉन्टॅक्ट वाढल्यानंतर ती महिला मला सर्व सांगायची त्यांच्याबद्दल। सर्व सांगत असताना एक दिवस खासदार लंके यांनी त्या महिलेला विचारले की तुला माझा नंबर कोणी दिला। त्यानंतर त्या महिलेने माझं नाव सांगितल्यानंतर खासदार लंके यांनी त्या महिलेला सांगितले की तू त्या मुलाच्या कॉन्टॅक्टमध्ये राहू नको। त्यानंतर त्या महिलेने मला एक दिवस फोन लावून दमदाटी करून शिव्या दिल्यानंतर मी तिच्या पतीला सांगितले की असं बोलत आहेत तुझ्या मॅडमला सांगा, माझा काही विषय नाही, याच्यात जे आहे ते खासदार लंके यांचं आहे। त्यानंतर त्या महिलेचा पती माझ्या घरी मला आला। त्यानंतर मी तिथून फरार झाल्यानंतर जवळपास 1 महिनाभर मी बाहेर होतो। त्यानंतर मी एक वैतागून व्हिडिओ सोडला फेसबुक अकाउंटवर की खासदार लंके व या महिलेचे हे मैत्रीपूर्ण आहेत। त्यानंतर त्यांनी तो व्हिडिओ पाहिल्यानंतर खासदार लंके यांच्या कार्यकर्ता चितुंडी पाटील, सरपंच शरद पवार, मारुती कोकाटे यांनी मला व्हॉट्सअपवर कॉल करून मला ते बोलले, आपण सर्व विषय मिटवून टाकू, तुला आम्ही 27,000 रुपये देतो, 27,000 रुपये देऊन आपण विषय मिटवून टाकू, असं मला ते बोलले। पण मी त्यांच्याकडून पैसे घेणार नव्हतो, पण त्यांना म्हणलं विषय मिटवून टाका, माझा काही विषय नाही। त्यांनी मला गोड बोलून खराडी पुणे येथे बोलून घेतले। त्यानंतर त्यांनी रात्री मला पिस्तूल लावून शरद पवार सरपंच यांनी माझं अपहरण केल्यानंतर त्यांनी मला चितुंडी पाटील येथे आणल्यानंतर त्यांनी मला रात्रभर हाणमार केली, मला डांबून ठेवलं कपडे काढून। दुसऱ्या दिवशी सकाळची त्यांनी खूप लोकांना व्हिडिओ कॉल करून मला दाखवलं तिथे लंके यांच्या कार्यकर्त्याला। त्याच्यानंतर 9 ते 10च्या आसपास त्यांचा एक कार्यकर्ता आहे मारुती कोकाटे, तो सुद्धा तिथे आला होता। त्याने सुद्धा खासदार लंके यांना व्हिडिओ कॉल केला। व्हिडिओ कॉलवरून खासदार लंके यांनी मला धमकीसुद्धा दिली होती, तू परत असं केलं तर बघ म्हणले, असं तुला आम्ही करू। त्यानंतर राणी लंके ह्या सुद्धा तिथे आल्या होत्या। राणी लंके यांचा ड्रायव्हर नंदुदेवी याच्या फोनवर मारुती कोकाटे यांच्याजवळ 25 ते 27 फोन गेले होते, माझ्यासमोर फोन गेले होते। त्यानंतर त्यांनी मला राणी लंके यांनी माझ्या 2 तोंडात हाणल्या, मला हाणमारसुद्धा केली तिथे। त्यानंतर मग पारनेर येथे सोशल मीडियाचे काही कार्यकर्ते तिथे आले, त्यांनी माझं फेसबुक काढून घेतलं, पासवर्ड हे करून इंस्टाग्राम काढून घेतलं। त्याच्यानंतर त्यांनी माझा मोबाईल काढून घेतला, सर्व मोबाईल काढून त्यांनी एक व्हिडिओ बनवला खोटा आणि एक नोट बनवली। त्या नोटमध्ये त्यांनी असं लिहिलं की माझ्या खोट्या गुन्हा हे करून घेतला त्यांनी लिहून, आणि त्यांनी मला अंबुरा पोलीस स्टेशन येथे लावले। त्यानंतर रस्त्यामध्ये जात असताना खासदार लंके यांना मारुती कोकाटे यांनी व्हॉट्सअप कॉल केला होता। त्याच्यानंतर तिथे गेल्यानंतर अंबुरा पोलीस स्टेशनला ते पोलीस काही FIR घेत नव्हते। त्याच्यानंतर खासदार लंके यांनी जेव्हा त्या पोलिसांना कॉन्स्टेबलला फोन केला, त्याच्यानंतर त्यांनी FIR घेतला आणि FIR घेतल्यानंतर मारुती कोकाटेंनी परत खासदार लंके यांना फोन करून सांगितले का FIR घेतलेला आहे, काही विषय नाही, त्याला कुठं लावू। मग खासदार लंके म्हणले त्याला घरी लावून दे आणि त्याला हे कर। त्याच्यानंतर त्यांनी 3 महिने माझ्यावर वास ठेवला होता घरी असताना। 3 महिने वास ठेवल्यानंतर खासदार लंके त्या काळात मला एक दिवस व्हिडिओ कॉल करून मला त्यांनी धमकी बी दिली होती त्या टायमाला, आणि
त्यांच्यामधला कार्यकर्ता शरद पवार आणि मारुती कोकाटे हे 3 महिन्याभर माझ्या घरच्या वडिलांच्या मोबाईलवर फोन करत होते त्या काळात. माझी मागणी हीच आहे, यांची सगळ्यांची शिड्यार तपासायला पाहिजे. खासदार लंके, राणी लंके, परत जेवढे बाकीचे आरोपी आहेत त्यांचे सगळ्यांचे, आणि यामध्ये मुख्य आरोपी हे खासदार लंकेच आहेत, माझं थेट म्हणणं आहे. कारण की यांनीच घडवून आणलं हे सगळं. माझी मागणी जर पूर्ण जर नाही झाली तर उद्या जर मला काही जर झाले तर मी उद्या आत्महत्या सुद्धा करू शकतो. याला जबाबदार फक्त खासदार लंके आणि त्यांचे कार्यकर्ते हेच राहतील.